नमस्कार मित्रांनो, कसं होतं तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर आपण काल काय डिस्कशन केलेलं बघा. काल आपण डिस्कशन केलेलं मार्केटची जी काही क्लोजिंग होती 24,000ला. तर आपण डिस्कशन काय केलं तर मोठ्या टाइम फ्रेमवर आपण शिफ्ट झालो. तर ही जी काही कॅन्डल आहे ही निगेटिव्ह होती आणि याच्या खालची जर कॅन्डल बघितली ही पण इथं खाली क्लोज झालेली. आणि आज जर बघायला गेला तुम्ही तर मार्केटनी काय केलं, मार्केट फ्लॅट ओपनिंग झाली आणि बघायला गेलं तर थोडंसं वरती जाऊन बायर्स लोकांना ट्रॅप केलं मार्केटने आणि डाऊन साईडला मोमेंटम दिलं. आणि आपण डाऊनलाच मोमेंटम सांगितली होती, मार्केट डाऊनलाच. आणि टार्गेट आपण सांगितलं होतं 900 पर्यंत. 900 ब्रेक झाला तर 800 पर्यंत आपण टार्गेट दिले होते आणि 800 ब्रेक झाला तर 600 पर्यंत आपण टार्गेट दिले. बट आज म्हणावं असं काही मोमेंटम झालेलं नाही. जवळपास बघायला गेलं तर निफ्टी आज 150 पॉईंटमध्ये फिरतोय. तुम्ही बघू शकता 100-150 पॉईंटमध्ये आज जवळपास फिरतोय. आणि जी काय 23,900ची काय लेवल आहे इथं मार्केट काय करते, इथंच येऊन थांबले. आता उद्यासाठी काय असू शकतं, उद्यासाठी ही लेवल टिकून ठेवते, चांगलीच गोष्ट आहे. जर ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट राहून मार्केटनी याला रिटेस्ट करून जर वरच्या साईडला ब्रेकआउट दिला तर मग अगेन आपल्याला 24,200चं टार्गेट भेटू शकतं की 24,400 पर्यंत पण टार्गेट भेटू शकते. बट त्याही पलीकडे जाऊन काही न्यूज आली, सेंटिमेंट काही निगेटिव्ह झाले, ग्लोबल जर मार्केट निगेटिव्ह झालं तर मग अजून आपल्याला डाऊनला बघायला भेटू शकतं. किंवा मग गॅप डाऊनच ओपनिंग झाली तर मार्केट आणखीन एक पुलबॅक देऊन अजून थोडं खाली येऊ शकतं. इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहे उद्यासाठी, 23,800 एक लेवल इम्पॉर्टंट असणार आहे. ही जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर मात्र मग आपल्याला 23,600 किंवा मग 23,000 एक मिनटं जर 23,800ची लेवल जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर मग आपल्याला मग अगेन 23,650 650 आणि 23,500 पर्यंत टार्गेट बघायला भेटू शकतं. तर बघूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कसं निफ्टी ट्रेड करतोय. तर बँक निफ्टी काय असणार आहे बघा. बँक निफ्टी जर बघायला गेला तर बँक निफ्टी पण आपण डाऊनलाच सांगितलेला. मोठ्या टाइम फ्रेमवर जर आपण शिफ्ट झालो तर ही जी काही कॅन्डल आहे बघा, तुम्ही परवाची आपण बघूनच सांगितलेलं 4 आवरची कॅन्डल बघूया आपण. 4 आवरची कॅन्डल ही जी काही डोजी कॅन्डल आहे याच्या वीकच्या खालीच मार्केटने ही कॅन्डल पण क्लोज झालेली आहे. मार्केट असं दाखवते की थोडीशी विकनेस आहे, मग मार्केट आपण डाऊनला सांगितलेलं. तर बघायला गेलं तर मार्केट आज डाऊनला चाललेलं आहे. इथं बघा, इथं काय झालंय, मार्केटने फ्लॅट ओपनिंग देऊन जरा वरती जाऊन अगेन काय झालेलं आहे, खाली आलेलं आहे. तर उद्या काय असणार आहे ते आपण बघूया आता. आपण सांगितलं होतं 57,000 ही जी काही लेवल आहे 57,800ची, ही जर खालच्या साईडला ब्रेक झाले तर अजून डाऊन साईड येऊ शकतो. मार्केट काय केले, तिथेच इथे ओपन होऊन एवढ्यातच खाली आले. इथे काय ट्रेड करायला चान्स दिलेला नाही आहे. उद्यासाठी मला वाटतंय की मार्केट डाऊनलाच असेल. ते 57,800ची लेवल ही उद्या जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर 57,000 एक खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स सपोर्ट आहे. हा जर ब्रेक झाला तर मार्केट अगेन आपल्याला 55,600 पर्यंत बघायला भेटू शकतं. आपला बघायला गेला तर इथेच जर मार्केटने एखादा पुलबॅक दिला, ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट करून इथे रिटेस्ट करून मग अगेन मग आपल्याला 58,800 पर्यंत टार्गेट भेटू शकतं. पण स्टील मला डाऊनला वाटतंय. तर बघूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट कसं बिहेवियर करते काय. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगा. जर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.